तर हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप आपण सगळे चांगलेच असणार. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजचा खूप दिवसांनी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. तर आता माझा प्रयत्न असणार आहे की व्हिडिओ आपण रोजच्या रोज या ठिकाणी तयार करून अपलोड करायचा आहे. आजचा विषय आहे, गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक विषय या ठिकाणी न्यूजच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरला आहे. ते म्हणजे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा या ठिकाणी पडला आहे, त्याच्यावरून जे काही राजकीय परिस्थिती तयार झाली आहे, त्याच राजकीय परिस्थितीचा परिणाम म्हणजे मुंबई येथे हुतात्मा चौक या ठिकाणी विरोधकाकडून या ठिकाणी आंदोलन घेण्यात आले आहे. आणि त्याच आंदोलनाचा या ठिकाणी आपण आज व्हिडिओ बनवणार आहे. आणि या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत जे काही दुर्घटना घडली आहे, त्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीचं जे आंदोलन चालू आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. ठाणेपासून आज या ठिकाणी आपण CSTला जाऊन त्या ठिकाणी हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा जो आंदोलन असणार आहे ते संपूर्ण या ठिकाणी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण ठाणे येथील जे गावंड भाग आहे या ठिकाणाहून आपण आता स्टेशनला जायचं. तर स्टेशनला जाण्यासाठी या ठिकाणी आपण बसची वाट पाहावं लागणार आहे. आणि खूपच वेळ झाल्यामुळे या ठिकाणी आपण आंदोलनाच्या टायमिंगवर पोहोचतो का हे सुद्धा आज या ठिकाणी सांगू शकत नाही. तर चला, गेल्यानंतर आपण भेटूया. फायनली आपण या ठिकाणी स्टेशनवर पोहोचलो आहे. स्टेशन या ठिकाणी आपण तिकीट घेऊन CSTला या ठिकाणी आपण जाणार आहे. तर तिकीट काढूया, चला. ठिकाणी आपण आज CST या ठिकाणी आपण पोहोचलो आहे. तर या ठिकाणी तगडा बंदोबस्त सुद्धा पोलिसांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर म्हटल्याप्रमाणे आता या ठिकाणी आपल्याला मोर्चास्थळी पोहोचण्यासाठी वेळ झालेलाच आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण आता मोर्चास्थळी गेल्यावर व्हिडिओ बनवूया. चला बाय. याच हुतात्मा चौकापासून या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन जाणार आहे. आणि आंदोलनाची सुरुवात सुद्धा या ठिकाणी झालेली आपण या ठिकाणी पाहू शकता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पोलीस सुद्धा उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आंदोलक सुद्धा या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित झाले आहेत. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. मध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुप्रियाताई सुळे या ठिकाणी उपस्थित आहेत.
बोलण्यात आलंय की 20,000 पोलीस झाले. आंदोलनाचा पुतळा या ठिकाणी आपल्यासोबत जी घटना घडलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा या ठिकाणी किंवा पडला असं समजा, तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? फार दुर्दैवी घटना आहे. कसं बनवलंय इतके 6 महिन्यात हे कोसळलं. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्याचा विचार करून वास्तूप्रमाणे याच्याप्रमाणे व्यवस्थित करायला पाहिजे होतं ना. जुने पुतळे 100-150 वर्षाचे ते का नाही पडत अजून? म्हणजे तुम्ही थूक लावायची कामं करता लोकांना खुश करायला. सर्वांना विनंती आतमध्ये यायचं नाही. या ठिकाणी महाविकास आघाडीचं जो आंदोलन या ठिकाणी चालू घेण्यात आलं होतं, ते आंदोलन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी पोहोचलं आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे दिग्गज नेते उद्धव ठाकरे, त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या ठिकाणी या आंदोलनास संबोधित करत आहेत. Trust, yeah. No, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways. एक रस्त्याचे राजकारण नाही, तसे राजकारण आहे. शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे आम्ही राजकारण म्हणजे राजकारण शिवाजी महाराजांच्या साक्षीने शिवसेना सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर पानिपतातून बसलेलं आहे. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? नागपूरचे खासदार या ठिकाणी शाहूजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी गेट ऑफ इंडिया या ठिकाणी उपस्थित असून या ठिकाणी जे आंदोलक आलेले आहेत त्यांना तर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या निषेधात या ठिकाणी प्रतिमेला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. मुंबई की बात करते हैं ना भाई साहब, महाराष्ट्र की बात करते हैं. हर चीज में भ्रष्टाचार, हर चीज में दाखला मित्र. कब तक प्रोटेस्ट चलता रहेगा? ये चलता रहेगा जब तक ये व्यवस्थित मुझे राजीनामा नहीं देगी. बिल्कुल. परंतु गेली 8 महिने झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मालवण या ठिकाणी बसवलं गेलं होतं. परंतु तोच पुतळा या ठिकाणी 8 महिन्यात कोसळल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाराजी या ठिकाणी सरकारच्या विरोधात या ठिकाणी दिसून येत आहे. आणि याच नाराजीला प्रकट करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समर्थनार्थ म्हणजे जो पुतळा दुर्घटना घडली त्याच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. प्रकरणात विरोधकाकडून सरकारकडून राजकारण विरोधक करतायत असे म्हटले जात असले तरी
कोणत्याही गोष्टीमध्ये राजकारण झाल्याशिवाय ती गोष्ट या ठिकाणी पुढे येत नाही, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि तितकंच प्रकळ हे महाराष्ट्रामध्ये अनेक विषयामध्ये दिसून येते. त्यामुळे कोणत्याही घटनेमध्ये राजकारण झालं पाहिजे. राजकारण ही काही चुकीची भूमिका नाही, असं या ठिकाणी मी पर्सनल माझं मत या ठिकाणी शेअर करू इच्छित आहे. आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1961 साली या दिमाखादार पद्धतीने गेटवे ऑफ इंडियाच्या समोर मानेने या ठिकाणी उभा आहे, परंतु 8 महिन्याच्या अगोदर बसवण्यात आलेला पुतळा या ठिकाणी पडतो. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमीच नव्हे तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेला सुद्धा या घटनेमुळे महाराष्ट्रातील जनतेची भावना या ठिकाणी दुखावली आहे. आणि या संपूर्ण घटनेचा विचार या ठिकाणी महाराष्ट्र सरकार करावं. ही प्रामाणिक भूमिका जर जनतेची असेल तर या जनतेच्या आंदोलनाला महाराष्ट्राच्या विरोधातलं आंदोलन, त्याचबरोबर सरकारच्या विरोधातलं आंदोलन किंवा राजकारण म्हणता येणार नाही, हे सुद्धा तितकंच या ठिकाणी खरं म्हणावे लागेल. तर हाच पुतळा आहे जे यशवंतराव चव्हाण यांनी या ठिकाणी 1961 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या समोर या ठिकाणी बसवला होता. Fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go through the wastelands, through the highways, till the shadow pushes on. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून या ठिकाणी नक्की सांगा. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी पाहण्यासाठी अभिषेक विधाते या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.